पंपा सरोवराच्या जवळ त्या ठिकाणी असणारी एक पर्णकुटी आहे। या पर्णकुटीमध्ये या आश्रमामध्ये त्या ठिकाणी एक शबरी राहते आहे। शबरी शब्दाचा अर्थ असा होतो, शबर म्हणजे भिल्ल आणि शबराची मुलगी म्हणजे शबरी। जनक आणि जनकाची मुलगी म्हणजे जानकी, बरोबर आहे ना। मग जनकाच्या मुलीला जसं जानकी म्हटलं गेलं तसं शबराच्या मुलीला शबरी असं म्हटलं गेलं। शबरी म्हणजे ही त्या ठिकाणी शबराची कन्या आहे। ती शबरी वयाच्या 7 वर्षापासून त्यांनी प्रभूंची वाट पाहत होती। तिचा जो आश्रम आहे अतिशय दिव्य होता। त्याच्यामध्ये त्यांनी राम नामाचा एवढा महिमा वाढला होता, राम नामाचं दिव्य वलय निर्माण झालं होतं। तिथे असणारे भोंगे जरी गुणगुण गुणगुण करत असले तरी राम 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 रामच म्हणत होते। तिच्या झोपडीतून राम नामाचा उच्चार होत होता। सर्व बाजूनी वृक्षांमध्ये वेलीमध्ये राम नाम जणू गच्च भरलं होतं। हा महत्वाचा विचार आहे। प्रभू त्या ठिकाणी महाराज शबरीच्या कुटीच्या दिशेनं जाऊ लागले। रस्त्यानं काही निषाद भिल्ल भेटले। प्रभूने एका निषादाला विचारलं, का हो, मी या मार्गाने चालतो आहे, इथं शबरी कुठे राहते? शबरी कुठं राहते असं विचारल्यावर तो भिल्ल म्हणला, देवा अहो काय ती म्हातारी म्हणे, भिलाची बाई आहे म्हणे, तुम्ही तिची आठवण करत आहात। असं म्हटल्यावर भगवान एवढे रागावले, हातात धनुष्य घेतलं, हे मस्तक सोडून टाकतो म्हणे तुझं, माझ्या भक्तांच्या विरोधात काही बोलायचं नाही। शबरीच्या विरोधात त्या ठिकाणी बोललं तरी परमात्म्याला सहन झालं नाही। एवढं शबरीविषयीचं प्रेम परमात्म्याच्या अंतःकरणात आहे। हो म्हणे, थरथर थरथर कापू लागला, घाबरला आणि म्हणू लागला, देवा मी तुम्हाला आश्रम दाखवतो। शबरीचा आश्रम मोठा विलक्षण आहे महाराज। शबरीच्या आश्रमापासून 4 ठिकाणी जाणारे जे रस्ते आहेत, 4ही रस्त्यांना रोज शबरी झाडून घेते आहे, त्याच्यावर रोज सडा टाकते आहे। 4 रस्त्यांना त्याच्यावर रोज फुलं अंथरते आहे आणि वाट पाहते आहे। वयाच्या 7 वर्षापासून तर 80 वर्षाचं वय तिचं झालेलं आहे आणि प्रभूंची वाट पाहते आहे महाराज। रात्रंदिवस मनामध्ये विचार करते आहे। नवे नवे प्रभू रामचंद्रांचा जन्म होण्याच्या आधीपासून रामाची वाट पाहत होते, कारण रामाचं वय त्या ठिकाणी महाराज वनवासाला गेले त्यावेळेला 27 वर्षाचं होतं आणि त्याच्यानंतर आता 14 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि शबरीचं वय 80 वर्षाचं आहे। म्हणजे त्याच्या आधीपासून केव्हापासून रामाची वाट पाहते आहे। ही शबरी व्याकुळ होऊन त्यांनी वाट पाहते आहे। तिच्या मनामध्ये भाव आहे, महाराज कधी एकदा भगवान येतील, भगवंताचं स्वागत करीन, भगवंताला त्यांनी फळं खायला देईन, पूजेची थाळी तयार करीन, मी भगवंताचं पूजन करीन। हे स्वप्न शबरीनं त्याने रंगवलं आणि अंतःकरणापासून भगवंताची वाट पाहू लागली महाराज। जब मेरे राम जी कावन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा। जब मेरे राम, शबरी भगवंताची वाट पाहते आहे। केव्हापासून वाट पाहते आहे? वयाच्या 7 वर्षापासून। पूर्वीच्या काळात लवकर विवाह व्हायचे ना महाराज, बालिका वधू बालविवाह होत होते। आता 18 वर्षाचं वय पूर्ण असलं तरच विवाह केला पाहिजे, नियम आहे, योग्य आहे। उपवर झालेली कन्या, सुज्ञ झालेली कन्या तिचाच विवाह करावा। पण आता कालांतरानं ही परंपरा बंद होईल कदाचित, विवाहच दुर्लभ होतील, कारण विवाह मुली झाल्या तरच होतील ना। जर मुलीच नाही झाल्या तर विवाह कोणाचे करणार आहात? हे वाचा ना वरती, बेटी बचाओ। मुलगीच त्याने दुर्लभ झाली महाराज। लोकांना मुलगीच नको आहे, मुलगा व्हायला पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं। ती मुलगी जर झाली नाही, प्रत्येकाला आई असावी वाटते, प्रत्येकाला बहीण असावी वाटते, मग प्रत्येकाला पत्नी असावी वाटते, मग मुलगीच का नको आहे? पण मुलगी त्याने झाली पाहिजे। मुलगी फार महत्वाची आहे महाराज, म्हणून मुलीला वाचवलं पाहिजे, मुलीला शिकवलं पाहिजे। मुलींचं प्रमाण कमी झालेलं आहे, ते प्रमाण वाढवलं पाहिजे। पण मुलीचे आईबाप त्यांनी धन्य आहेत, म्हणून अशा पद्धतीने त्यांनी महाराज मुलगी कन्या शबरी त्यांनी महाराज जन्माला आली, जी शबराच्या घरी जन्माला आली, भिल्लाच्या घरी। 7 वर्षाचं वय तिचं झालं आणि विवाहाची त्याडगी प्रक्रिया सुरू झाली, तिचा विवाह करायचा आहे। त्या भिल्लानं त्याडगी महाराज बरेचसे बोकड आणले, बोकड, आणि ते सगळेचे सगळे एका ठिकाणी कोंडून ठेवले। या शबरीनं खेळता खेळता आपल्या बापाला विचारलं, म्हणे बाबा हे छोटे छोटे शेळीचे पिलं का आणलेत? त्याने सांगितलं, बाळा उद्या तुझं लग्न आहे, आपल्याकडे बरेच पाहुणे येणार आहेत,
त्या पाहुण्यांकरता मेजवानी द्यायची आहे आणि ती मेजवानी म्हणून या सगळ्या बोकडांना कापायचं आहे आणि त्यांचं मांस त्या ठिकाणी त्या सगळ्या पाहुण्यांना खायला द्यायचं आहे. शबरीनं संध्याकाळच्या वेळेला ही गोष्ट ऐकली. कोणामध्ये त्यांनी वास्तव्य करणारी ही शबरी, लहान तिचं वय आहे, तिचं अंतकरण द्रवीभूत झालं. काय करावं असा प्रश्नच तिला पडला. तिला असं वाटलं माझ्यामुळं 15-20 असणारे हे शेळीचे मुलं त्या ठिकाणी मारले जातील. माझा विवाह झाला तरच हे मरतील, माझा विवाह जर झालाच नाही तर यांना कसं काय मारतील. मग काय केलं पाहिजे म्हणून काहीतरी उपाय करावा या उद्देशाने या शबरीनं अर्ध्या रात्रीत आणि मध्यरात्री जागा होऊन त्या सगळ्या बोकडांना रानात सोडून दिलं. महाराज मध्यरात्रीच सोडून दिलं आणि बाप त्या ठिकाणी मारील म्हणून स्वतः लपून बसले. दूर ताणी जंगलामध्ये गेलेले आहे. एक आश्रम तिनं पाहिला. तो आश्रम होता मातंग ऋषींचा आश्रम. मतंग महामुनी त्यांच्या आश्रमाच्या मध्ये त्या ठिकाणी जाऊन वास्तव्य करू लागली. आश्रमाच्या जवळ मोठे मोठे वृक्ष आहेत. हिनं वृक्षावर त्यांनी लपून बसायचं ठरवलं. त्या वृक्षावर त्यांनी जाऊन बसले. रात्री त्यांनी सगळे ऋषीमुनी शांतपणे झोपले की न झाडावून खाली उतरायचं. उतरलं की त्या आश्रमाचं सगळं वातावरण, सगळा परिसर झाडून घ्यायचा, त्याच्यावर सडासमार्जन करायचं आणि ऋषीमुनी जागे होण्याच्या आतच पुन्हा झाडावर जाऊन बसायचं. असं रोज होऊ लागलं. मातंग ऋषींनी त्यांनी आपल्या शिष्यांना विचारलं, अरे आपला आश्रम एवढा स्वच्छ आहे, परिसर एवढा स्वच्छ आहे, कोण एवढा परिसर स्वच्छ करतं, तुम्ही करता आहात का? त्यावेळेचे शिष्य त्यांनी खरं बोलणारे होते. ते सगळे खरं बोलले. ते म्हटले असं आहे, आम्ही कोणी करत नाहीत म्हटले. मग कोण करत असेल? ते जागेच राहिले मातंग ऋषी आणि जागा होऊन त्या ठिकाणी महाराज पाहू लागले. अर्ध्या रात्री त्याने पाहिलं ही शबरी झाडावरून खाली उतरली आणि खाली उतरून तिनं झाडाला सुरुवात केली. सर्व वातावरण त्यांनी स्वच्छतेने केलेलं आहे आणि आता पुन्हा झाडावर जाऊन बसणार इतक्यात मातंग ऋषीने तिचा हात पकडला. बाळा, अतिशय छोटं तिचं वय 7 वर्षाचं आहे. वृद्ध असणारे मातंग ऋषी आहेत. त्याने विचारलं, काय एवढी सेवा करतेस, कोण आहेस तू? थरथर थरथर कापू लागली, घाबरली. तिला असं वाटलं आता मला रागावतील, मला इथून जायला सांगतील. हात जोडून विनंती करू लागले, महाराज मला इथून पाठवू नका, मला इथून हाकलू नका, असं बोलू लागले. त्या महाराजांनी त्या ठिकाणी महाराज तिला हृदयाला लावलं, तिच्या मस्तकावरून हात फिरवला आणि प्रेमानं सांगू लागले, घाबरू नकोस, तुला रागावणार नाही, तुला मारणार नाही, तुला हाकलून देणार नाही. कोण आहेस तू मला सांग. तिनं सांगायला सुरुवात केली, महाराज मी एक भिल्लाची कन्या आहे, शबरी आहे. सगळा वृत्तांत सांगितला की मी त्या बोकडांना सोडून दिलेला आहे, लपून बसले माझ्या वडिलांच्या भीतीनं. हे सगळंचे सगळं तिनं सांगितलं आणि तिच्या मुखातून त्याने ते शब्द बाहेर पडल्याबरोबर मातंग ऋषींच्या नेत्रांमधून अश्रू वाहू लागले. अरे भिल्लाची मुलगी आहे, 7 वर्षाची आहे, एवढ्या छोट्या वयामध्ये आणि एवढा मोठा त्याने विचार तिच्या अंतकरणात निर्माण झाला. एवढी त्याने अहिंसा तत्वाचा स्वीकार करणारी ही शबरी आहे. तिच्यावर कृपा केली. सांगितलं घाबरू नकोस, झाडावर जाऊन लपून बसू नकोस, इथेच राहा, आश्रमामध्ये सेवा कर. शबरी आश्रमातच राहू लागली. ज्या वेळेला ऋषीमुनींचा त्यांनी सत्संग होत होता, प्रवचन होत होते, ही शबरी त्यांनी ते प्रवचन ऐकण्याकरिता जात होती. तिनं सत्संग केला, श्रवण केलं, भगवंताचं ज्ञान तिला प्राप्त झालं, भगवंताच्या स्वरूपाला तिनं ओळखलं आणि मग ते तिच्या मनामध्ये, तिच्या अंतकरणामध्ये भाव निर्माण झाला की ज्या भगवंताविषयी त्या ठिकाणी हे वर्णन करून सांगतायत तो भगवान सर्वांना भेटत असतो. मग तो जर सर्वांना भेटतो तर मला पण भेटेल, त्यानं मलाही भेटावं असा विचार शबरीच्या अंतकरणात आला. काय करावं? ऋषींकडे त्यांनी याचना केली, महाराज मला पण त्या भगवंताची भेट होईल का? तो परमात्मा मला भेटेल का? मातंग ऋषींच्या समोर त्यांनी विनंती करू लागली. त्यांना तिच्या अंतकरणातला भाव कळाला आणि ज्यावेळेला हे मातंग ऋषी त्या ठिकाणी महाराज आणि त्या आश्रमातून जाण्याकरिता निघाले, त्यावेळेला जाता जाता शबरीला सांगू लागले, जणू काय चातुर्मास त्यांचा पूर्ण झाला आणि ते स्थान सोडून जाण्याकरिता ते निघालेले आहेत. त्या शबरीला त्यांनी जवळ घेतलं, तिच्या मस्तकावरून हात फिरवला आणि सांगू लागले, हे बघ शबरी, तुला भगवंताची भेट व्हावी असं वाटतं ना, तू भगवंताच्या चरणांचं स्मरण करीत राहा. एक दिवशी राम या आश्रमात येतील आणि तुला भेटतील, रामप्रभूंचं दर्शन तुला प्राप्त होईल असं मातंग ऋषींनी शबरीला सांगितलं आणि ते त्यावेळी निघून गेले. महाराज कोणत्या दिशेने येतील, रात्री येतील का दिवसा येतील, कधी येतील, कोणत्या वयात असतील,
कसे असतील, कसं त्यांचं स्वरूप असेल, याचं कोणत्याही प्रकारचं वर्णन मातंग ऋषींनी करून सांगितलं नाही. शबरी त्याने ते निघून गेल्यानंतर विचार करू लागले. त्यांनी फक्त सांगितलं येतील. कुठून येतील? पूर्वेकडून येतील का पश्चिमेकडून येतील? उत्तरेकडून येतील का दक्षिणेकडून येतील? दिवसा येतील का रात्री येतील? काय करू आता? कोणत्या दिशेनं वाट पाहू? म्हणून तिनं विचार केला, कोणत्याही दिशेनं येऊ द्या, चारी बाजूचे रस्ते झाडून घेईन. पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर चारी बाजूनी झाडून घेऊ लागली. सडा टाकू लागली, फुलं अंथरू लागली. म्हणतात त्या रस्त्यावर फुलं अंथरल्यानंतर जर दुसरा कोणी त्याच्यावर पाय देऊन गेला तर त्याच्या समोर भांडण्याकरिता जाऊन उभे राहायचे. देवाकरिता अंथरलेले फुलं आहेत, ह्याच्यावर पाय द्यायचा नाही. भांडकुदळ म्हणून प्रसिद्ध झाली, कारण त्या रस्त्यावर कोणाला पायच देऊ देत नव्हते महाराज. आणि केव्हापासून? 7 वर्षाच्या वयापासून 80 वर्षाच्या वयापर्यंत लोक म्हणायची ही बिघडलेली आहे, हिची पावली हरवलेली आहे, हिचा वरचा मजला रिकामा झालेला आहे. ज्यावेळेला अंतकरणापासून भगवंताची वाट पाहणारा भक्त त्याने वाट पाहतो आणि कासावीस होतो, तेव्हा लोक त्याला असंच म्हणत असतात महाराज. शबरीनं त्यांचा विचार केला नाही. म्हणे तुझा रामच जर यायचा आहे, तुझा देवच जर यायचा तर आतापर्यंत आला असतं. तू 80 वर्षाची झाली, आता तू मरणाच्या दारात उभी आहेस, आता हा देव येणार नाही. लोक असंही म्हणू लागले. पण तिनं मात्र धीर सोडला नाही. तिने विचार केला, कोणत्या दिशेने येतील माहीत नाही, म्हणून 4 दिशांना त्यांनी रस्ते झाडून घेते आहे. पण कधी येतील हे पण माहीत नाही, दिवसा येतील की रात्री येतील. जर समजा दिवसभर वाट पाहिली, मी जर रात्री झोपले, रात्री मला झोप लागली, तेवढ्यात जर रामप्रभू आले, मग काय करायचं? मग रात्री पण जागा राहिलं पाहिजे. म्हणून रात्रंदिवस शबरी जागीच आहे महाराज, झोपलीच नाही. 80 वर्षाच्या वयापर्यंत जागं राहणं तेवढं सोपं नाही. कथा 7:30ला सुरू होते आणि 12 वाजेपर्यंत चालते. इनमीन 3-3.5 तास असतात. तेवढ्या 3.5 तासामध्ये आपण कितीतरी वेळेला डुकल्या घेतो. 80 वर्ष जागं राहणं काय सोपी गोष्ट आहे वय? जागीच आहे शबरी, भगवंताची वाट पाहते आहे आणि अंतकरणामध्ये स्वप्न पाहते आहे, मनामध्ये स्वप्न पाहते आहे. जेव्हा राम येतील, त्यांना उंच आसनावर बसवील, माझी कुटी त्या ठिकाणी पावन होऊन जाईल. प्रभूंना त्या ठिकाणी तात्कालीन असणारी फलं मी खायला देईन. माझ्या हातानं फुलं तोडून आणीन, फुलांची माळ तयार करीन, प्रभूंच्या गळ्यामध्ये घालीन. पूजेची थाळी तयार करून त्याच्यामध्ये पूजेचं साहित्य आणून ठेवीन. माझ्या हातानं प्रभूंना मी तिलक करीन. लक्ष्मणाचं त्या ठिकाणी मला दर्शन होईल आणि प्रभूंच्या चरणांचं स्मरण त्या ठिकाणी शबरी करते आहे. जिनं कधी चरण पाहिलेच नाहीत प्रभूंचे, त्या चरणांचं स्मरण करते आहे. आणि मनोमन त्या ठिकाणी महाराज भगवंताची वाट पाहते महाराज. रामा रघुनंदना, रामा रघुनंदना, रामा रघुनंदना, रामा रघुनंदना, रामा रघुनंदना. आश्रमातया कधी रे येशील, आश्रमातया कधी रे येशील, रामा रघुनंदना, रामा रघुनंदना, रामा रघुनंदना. मीन अहिल्या शापित नारी, मीन जानकी राजकुमारी, मीन अहिल्या शापित नारी, मीन जानकी राजकुमारी. तुझ्या पदाचे अखंड चिंतन ही माझी साधना. रामा रघुनंदना, रामा रघुनंदना, रामा रघुनंदना. रामा रघुनंदना, मीन अहिल्या शापित नारी, मीन जानकी राजकुमारी. देवा, मी काय अहिल्या नाही ज्याला शाप प्राप्त झाला होता, मी जानकी राजकुमारी नाही, मी तर सामान्य असणारी एक भिल्ली नाही.
आश्रमात या कधी येशील रामा रघुनंदना वाटच पाहत होती महाराज. हे जब मेरे राम जी का वन होगा शबरी की कुटिया का पावन होगा. जब मेरे राम जी का वन होगा शबरी की कुटिया का पावन होगा. आएंगे रघुराई आसन पर बिठाऊंगी मीठे मीठे बेर मैं राम जी को खिलाऊंगी. पूजा के थाली में चंदन होगा शबरी के कुटिया का पावन होगा. जब मेरे राम जी का पावन होगा शबरी के कुटिया का पावन होगा. आएंगे रघुराई आसन पर बिठाऊंगी मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी. वाट पाहती आहे. साथ साथ लखन जी का दर्शन होगा. लक्ष्मणाचं दर्शन मला होईल. बगियों में जाके मैं कलिया चुन लाऊंगी हार बनाऊंगी मैं गले में पहनाऊंगी. पूजा की थाली में चंदन होगा जब मेरे राम जी का आवन होगा. अशी वाटच पाहते आहे. राम 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 तडकनी जप करते आहे. भगवंताच्या समोर विनवणी करते आहे. अर्जी हमारी मर्जी तुम्हारी हे नंदनंदन बाके बिहारी. भक्त त्यांनी अर्ज करत असतात. ह्याच्या सांगण्यासारख्या बऱ्याच त्या ठिकाणी गोष्टी बरेच भाव आहेत पण वेळ भाव सांगण्या इतका नाही कारण अजून बऱ्याच दूर जायचं आहे. म्हणून घाईघाईनं आता प्रभू शबरीच्या भेटीकरिता त्यांनी येत आहेत पंपा सरोवराच्या जवळ. हे सरोवर काही फार भाग्यवान आहेत महाराज. हे शबरी पंपा सरोवराच्या जवळ आहे. भागवतामध्ये कर्दमानं तपश्चर्या केली ती बिंदू सरोवराजवळ त्या ठिकाणी केली होती. त्यानंतर प्रचेतसांना उपदेश नारायण सरोवरावर जवळ झाला. भगवान शंकरानं पार्वतीला त्या ठिकाणी महाराज रामचरित मानस कथा सांगितली ती मानस सरोवराजवळ सांगितली. या सरोवरांना काही विलक्षण असणारं महत्त्व आहे. या पंपा सरोवराच्या जवळ असणारी ही शबरी या शबरीच्या भेटीकरिता प्रभू आता प्रत्यक्ष येऊ लागले. प्रभू रामचंद्र दादा लक्ष्मणासहित जानकीचा शोध घेत घेत त्या ठिकाणी महाराज येण्याकरिता निघालेले आहेत. शबरी भगवंताचं भजन करते आहे आणि प्रभूंचं आगमन त्या ठिकाणी होत आहे. श्रीराम जय जय राम 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 राजा रामचंद्र भगवान की जय. शबरी भगवंताची प्रतीक्षा करते आहे. वाट पाहते आहे. प्रभू शबरीच्या दिशेने येण्याकरिता निघालेले आहेत. शबरीच्या प्रतीक्षेचा आता अंत होतो आहे. रोज उठून शबरीनं फळं आणून ठेवावेत फुलं आणून ठेवावेत. आपलं अंगण साफ त्या ठिकाणी करावं. अखंड हरिनाम त्या ठिकाणी घ्यावं आणि रोज त्या ठिकाणी महाराज हताश व्हावं. प्रभू आले नाहीत पण तिनं त्या ठिकाणी माघार घेऊ नये. सदैव भगवंताची वाट पाहत राहावी. आज त्या ठिकाणी वाट पाहणारी शबरी भगवंताचं चिंतन करते आहे. 80 वर्षाचं तिचं वय झालेलं आहे. केस त्या ठिकाणी पांढरे शुभ्र झालेले आहेत. भगवंताचं चिंतन करता करता त्यांनी शबरी व्याकुळ झालेली आहे. वृद्ध असणारी तिची अवस्था झालेली आहे आणि प्रभू त्या ठिकाणी आलेले आहेत. दुरूनच प्रभूंना येताना तिनं पाहिलं.
तिनं फुलं रस्त्याच्या सहामध्ये त्यांनी अंथरून ठेवलेले आहेत. प्रभू तिच्या दिशेने येतात. घाईघाई शबरी त्या ठिकाणी उठून उभी राहते आहे. प्रभूंना त्यांनी दुरूनच पाहते आहे. या देवा, स्वागत करू लागली. या देवा, या देवा. भगवंताला ताडी महाराज आपल्या आश्रमामध्ये शबरी ताडी नेते आहे. आज तुम्ही माझ्या आश्रमात आलात, मी धन्य झाले. उंच आसन प्रभूंना बसण्याकरिता अशा पद्धतीने ताडणी आणलेलं आहे. त्या आसनावर ताणी प्रभूंना शबरी बसवते आहे. भगवंताच्या समोर उभी आहे. हात जोडून त्या ठिकाणी भगवंताकडे पाहते आहे. भगवंताच्या चरणांना पाहून त्या ठिकाणी अशा पद्धतीनं विभोर झालेली आहे. कारण ज्या चरणांचं चिंतन शबरी करत होती, प्रभूंनी तसेचे तसेच चरण त्यांनी धारण केले होते. प्रभूंच्या चरणांचा आणि शबरीचा परिचय नव्हता, पण तरी पण शबरीनं प्रभूंच्या चरणांना ओळखलं. का ओळखता आलं? त्याचं कारण शबरी अंतकरणामध्ये भगवंताच्या ज्या चरणांचं ध्यान करत होती, प्रभूंनी तसेचे तसे चरण धारण केले आणि शबरीच्या समोर आले. म्हणून शबरीनं दुरून पाहिल्याबरोबर भगवंताच्या चरणांना ओळखलं आणि चरणांना नमस्कार करू लागली. भगवंताच्या समोर शबरी आता त्यांनी बसलेली आहे, व्याकुळ झालेली आहे. पाय धुण्याकरिता ताडी महाराज पात्र तिच्याकडे नाही, पण पात्रता मात्र नक्कीच आहे. पात्रता आहे भगवंताच्या सेवेची पात्रता. सेवा ही शबरीकडून ताडी भगवान घेत आहेत नव्हे. शबरीची 80 वर्षाची जणू तपश्चर्या आता पूर्ण झालेली आहे. भगवंताच्या चरणावर त्यांनी मस्तक ठेवून जवळच बसलेले आहे. दर्भाचं आसन तिनं त्यांनी परमात्म्याला बसण्याकरिता दिलेलं आहे. आणि घाईघाईनं टोकरी जवळ घेऊन प्रभू रामचंद्रांच्या हातात देते आहे. प्रभू पाहू लागले काय आहे. त्या टोकरीमध्ये त्या ठिकाणी शबरीनं तात्कालीन असणारी फलं त्या ठिकाणी आणलेली आहेत. टोकरीच देव हातात घेतात. एक दादा लक्ष्मणाच्या हातात दिलेली आहे. त्या टोकरीमध्ये शबरीनं त्या ठिकाणी महाराज बोरं आणली होती. ती शबरीची बोरं त्या ठिकाणी महाराज अतिशय मधुर आहेत. प्रभूंनी शबरीच्या मुखाकडे पाहायला सुरुवात केली आणि शबरीच्या मुखाकडे पाहून प्रभू बोरं खात आहेत. दादा लक्ष्मणानं त्या ठिकाणी महाराज त्या बोरांकडे पाहायला सुरुवात केली. शबरीकडे पाहायला, इकडून या थोडे, शबरीकडे पाहायला सुरुवात केली. शबरीला विचारायला सुरुवात केली, आजी हे बोरं कोणी आणले? ती म्हणले मीच आणले बाळा. हे कुरतडले कसे? कोणी कुरतडले? म्हणे मीच कुरतडले बाळा. म्हणे का बरं कुरतडले? सांगितले ते गोड आहेत का, आंबट पाहायला नको का, ते त्या ठिकाणी चांगले आहेत का, किडके आहेत पाहायला नको का, म्हणून त्या ठिकाणी मी पाहत होते. खा ना, चांगले चांगले आहेत, गोड आहेत बोरं, असं ज्या वेळेला म्हणू लागले. आणि शबरीनं बोरं कुरतडलेले आहेत असं लक्ष्मणाला ज्या वेळेला कळालं, त्यावेळेला लक्ष्मणानं शबरीकडे पाहता पाहता विचारायला सुरुवात केली, आजी ही बोरं तू कुरतडले? ती म्हणली हो मीच कुरतडले. आता तिच्या दातांकडे पाहून बोलायला सुरुवात केली, आजी हा तुला दात कधी घासले होते का? ती म्हणली आमच्या जातीत दात घासीत नाही बाळा. मग मात्र त्या बोरांकडे पाहून प्रभू त्याने व्याकुळ झाले. दादा लक्ष्मण त्या ठिकाणी महाराज पाहू लागला आणि लक्ष्मणानं ती बोरं खाल्ली नाहीत. त्याला उलटी येऊ लागले. ते बोरं तसेच त्या ठिकाणी ते द्रोणच मागे ठेवून दिलं. लक्ष्मणाने एकही बोर खाल्लं नाही. प्रभूंचा मात्र धडाका चालू आहे बोरं खाण्याचा. प्रभूंनी बोरं खाल्ली, पण बोरं खाण्याची काही पद्धत असते महाराज. ती पद्धत बोराचा वरचा भाग खायचा असतो ना, आतमधली गुठली म्हणजे बी फेकून द्यायची असते. प्रभूंनी बोरं खायला सुरुवात केली ना, अशी बोरं खाल्ले, एकही बी भगवंतानं बाहेर टाकली नाही, बियांसहित बोरं खाल्ले. शबरीची बोरं भगवंतानं त्या ठिकाणी महाराज खाल्लेले आहेत. तिच्या अंतकरणातला भाव पाहून त्यांनी खाल्लेले आहेत. लक्ष्मणाकडे पाहू लागले भगवान, लक्ष्मणा खा ना बोरं, किती गोड आहेत, किती मधुर आहेत. खरं सांगू लक्ष्मणा,
13 वर्षांनंतर त्या ठिकाणी मला आज कौशल्याच्या हातचं जेवण केल्यासारखं वाटतंय. माझ्या कौशल्या माईनं त्या ठिकाणी मला जसं जेवण तयार करावं, मला भरवावं, असा त्या ठिकाणी भाव माझ्या अंतःकरणात निर्माण झाला. या शबरीकडे पाहून जणू माझी कौशल्याच मला या शबरीच्या रूपानं भेटलेली आहे. प्रभू रामचंद्र शबरीमध्ये स्वतःची आई पाहतात, कौशल्याचं दर्शन त्या ठिकाणी करतात. शबरी कृतार्थ झालेली आहे, भगवंताच्या चरणांना पुन्हा पुन्हा वंदना करते आहे. आता त्या ठिकाणी महाराज भगवंताला विचारू लागले, देवा माझ्याकरिता काय उपदेश आहे? मी जप केला नाही, मी तप त्या ठिकाणी केलं नाही, मी कोणत्याही प्रकारची साधना केली नाही, मला शास्त्र कळत नाही, मला पुराण कळत नाही. अधम ते अधम अति नारी, तीन महुमय मतिमंद गवारी. मी गवार असणारी स्त्री आहे, अधम आहे, अधमाहून अधम आहे, मी भिल्लाची असणारी स्त्री आहे, माझा स्वीकार करा. भगवान बोलू लागले, शबरी मी जातपात पाहत नाही, मी फक्त भक्ती पाहतो. उच नीच काही नेने भगवंत, तिष्ठे भाव भक्ती देखून या. तुझ्या अंतकरणातली भक्ती पाहूनच मी प्रसन्न आहे. शबरीनं त्यांनी भगवंताला विचारायला सुरुवात केली, देवा माझ्याकरिता काय उपदेश आहे? काय उपदेश त्या ठिकाणी मी ग्रहण करू, मला सांगा, मला काहीतरी उपदेश करा. भगवंतानं शबरीला 9 प्रकारची भक्ती वर्णन करून सांगितले. शबरी शांत चित्तानं ऐकते आहे. भगवंताच्या समोर बसून त्यांनी व्याकुळ होऊन, थांबा, रामाकडे बघत राहा, आता राम प्रभू तुम्हाला उपदेश करतील. भक्ती वर्णन करून सांगितली. प्रथम भगती संतन कर संगा, दुजी रती मम कथा प्रसंगा. पहिली भक्ती सांगितली, संतांची संगती करा. दुसरी भक्ती त्या ठिकाणी सांगितली, माझी कथा ऐकण्यामध्ये प्रेम धारण करा. दुजी रती मम कथा प्रसंगा. तिसरी भक्ती सांगितली, गुरूंच्या चरणाची सेवा करा. चौथी त्या ठिकाणी भक्ती सांगितली, कपटरहित होऊन माझे गुणानुवाद करा. भगवान स्वतःची भक्ती सांगतायत. पाचवी भक्ती सांगितली, इंद्रियांवर ताबा ठेवावा, सदाचारी विरक्त राहून कर्म करावे व सज्जनांनी सांगितलेल्या धर्माचे पालन करावे. ही पाचवी भक्ती त्यांनी सांगितली. यानंतर त्यांनी सांगू लागले, संपूर्ण जगामध्ये माझं स्वरूप आहे असं समजावं आणि माझ्या भक्तांना माझ्यापेक्षा जास्त मोठं समजावं, असं त्यांनी प्रभू शबरीला वर्णन करून सांगू लागले. कोणत्याही परिस्थितीमध्ये समाधानी राहावे. त्यानंतर सांगू लागले, स्वप्नात सुद्धा दुसऱ्याचा दोष पाहू नये. प्रभू रामचंद्रांनी शबरीला सांगितलं, जागेपणी तर नाहीच नाही, पण स्वप्नात सुद्धा कोणाचा खलबत्ता कुटू नये. तुमच्या लक्षात येतं ना मी काय सांगतो ते? आपली दृष्टी फक्त दोष पाहण्याचीच आहे. आपल्या लोकांमधलं चांगलं दिसतच नाही, सदैव वाईट पाहण्याची सवय लागलेली असते. कायमच त्या ठिकाणी आपण तोंडानं दुसऱ्याची निंदा करत असतो. तो किती मोठा ज्ञानी असला तरी आपण त्याला ज्ञानी म्हणायला तयार होत नाही. केवढा योगी असला तरी त्याला आपण योगी म्हणायला तयार होत नाही. केवढा तपस्वी असला तरी त्याच्या तपश्चर्येची आपल्याला काय की आपल्यासमोर ते नगण्यच वाटतात. सारखी आपण त्याने निंदा करत राहतो. म्हणून स्वप्नात सुद्धा कोणाचा दोष पाहायचा नाही, कोणाची निंदा करायची नाही. असे भक्ती त्यांनी सांगू लागली. सर्वांशी सरळ वागावे, कोणाचा छळ कधीच करू नये. माझ्यावर विश्वास ठेवून त्यांनी संसारी पदार्थांपासून दूर होण्याचा प्रयत्न करावा. लाभ अथवा हानी यामुळे सुखी अथवा दुःखी होऊ नये. ही भगवंताची भक्ती भगवंतानंच सांगितली. नवविधा भक्ती भगवंत वर्णन करून सांगता, श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. 9 प्रकारची भक्ती त्यांनी वर्णन करून सांगतात. प्रत्येक भक्तीमध्ये काही स्वातंत्र्य आहे महाराज. एक एक भक्ती भगवंतापर्यंत स्वतंत्र घेऊन जाणारी आहे. श्रवण जर केलं तर श्रवणाने परमात्मा प्राप्त होईल. फक्त कीर्तन केलं तर कीर्तनाने प्राप्त होईल. फक्त स्मरण केलं तर स्मरणाने प्राप्त होईल. फक्त पादसेवन म्हणजे भगवंताच्या चरणांची पूजा केली तरी पण प्राप्त होईल. वंदन केलं तरी पण परमात्मा प्राप्त होतो. दास्य भगवंताचं केलं तरी परमात्मा भेटतो. सख्य भाव, आत्मनिवेदन या 9 प्रकारच्या भक्ती त्या ठिकाणी आहेत. त्या सर्व भक्तींचं वर्णन प्रभूंनी शबरीच्या समोर त्यांनी करून सांगितलं. शबरी अतिशय आनंदी झालेली आहे. हे सगळं बोलणं झाल्यानंतर त्या ठिकाणी महाराज प्रभू शबरीला विचारतायत, आता आम्हाला पुढच्या प्रवासाकरता गेलं पाहिजे. म्हणे प्रभू तुमचा प्रवास कोणत्या दिशेने आहे मला सांगा. शबरीला त्या ठिकाणी प्रश्न पडला. भगवंतानं सगळा वृत्तांत सांगितला. माझ्या पत्नीला रावणानं चोरून नेलेला आहे, तिचा शोध मी घेतो आहे. शबरीनं प्रभूंना सांगितलं, देवा तुम्ही इथून पंपा सरोवराच्या दिशेनं जा. तिथं ऋषमुख नावाचा पर्वत आहे. त्या पर्वताजवळ त्यांनी सुग्रीव वास्तव्य करतो आहे. या सुग्रीवाची आणि तुमची भेट होईल. हा सुग्रीव तुम्हाला तुमची पत्नी शोधण्याकरिता मदत करेल, असं शबरीनं भगवंताला सांगून टाकलं. आणि सांगून त्यांनी शबरीनं भगवंताच्या मांडीवर मस्तक ठेवलेलं आहे. सरका पुढं थोडे, आज तुमचं भाग्यच उदयाला आलंय.
देवानं शबरीच्या मस्तकावर त्यांनी हात ठेवला आणि प्रेमानं कुरवाळू लागले. जसा जटायू काकांच्या मस्तकावर हात ठेवून भगवान कुरवाळतायत आणि असंच त्यांनी शबरीच्या मस्तकावरून भगवान हात फिरवतायत. शबरी कृतार्थ झाली. शबरीचं जीवन मंगलमय झालं. तिनं आयुष्यभर वाट पाहिली परमात्म्याची, त्याची सफलता झाली. शबरीकडून शिकायचं आहे महाराज की भगवान येत नाहीत म्हणून माघार घेऊ नका. भगवंताचं दर्शन होत नाही म्हणून छोट्याशा साधनेनं त्या ठिकाणी स्वतःची फसगत करून त्या ठिकाणी मागे फिरू नका. अरे शबरीनं जीवन खर्च केले तेव्हा परमात्मा आला. जेव्हा तुमचं भाग्य उदयाला येईल त्या दिवशी भगवान येतील. फक्त तुम्ही तग धरून राहा, तुम्ही वाट पाहत राहा. तुमच्या अंतकरणातला भाव तुम्ही डळमळू देऊ नका. शबरीच्या अंतकरणातला भाव डळमळला नाही म्हणून तर भगवान तिला भेटण्याकरिता आले. शबरी कृतार्थ झालेली आहे. शबरीनं त्यांनी योगाग्नीनं स्वतःचं शरीर अशा पद्धतीनं जाळून टाकलेले, प्रज्वलित करून त्यांनी महाराज स्वतःचं शरीर जाळलं आणि हरिपदावर त्या ठिकाणी अशा पद्धतीने लीन झालेली आहे. तिला निजधामाची प्राप्ती झाली. शबरी त्यांनी भगवंताच्या समोर उद्धरून गेलेली आहे, भगवंताचं नामचिंतन करत करत. राजा राम 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 राजा राम. प्रभूंनी वनवासामध्ये असताना 2 ठिकाणी उपदेश केला. एक पंचवटीमध्ये असताना लक्ष्मणाला उपदेश केला आणि पंपा सरोवराच्या जवळ शबरीला उपदेश केला. लक्ष्मणाच्या 5 प्रश्नांची उत्तरं दिली आणि शबरीला नवविधा भक्ती सांगितली. भक्ती कशाला म्हणावं ती भक्ती त्या ठिकाणी महाराज वर्णन करून सांगितलं. ऐका महिमा आवडीची, बोरे खाय भिल्लिनीची. भिल्लिनीची बोरं त्या ठिकाणी भगवंतानं खाल्ली. भगवान स्वतःहून त्या ठिकाणी महाराज शबरीला भेटण्याकरिता गेला. त्रेतायुगातली कथा सांगतोय. द्वापार युगामध्ये सुदामजी भगवंताला भेटायला गेले होते आणि त्रेतायुगामध्ये प्रभू रामचंद्र स्वतः शबरीला भेटायला गेले. दोघाही भक्तच आहेत. थोडा थोडा फरक सांगू. त्रेतायुगामध्ये शबरी आणि द्वापार युगामध्ये सुदामजी महाराज. शबरी नीच कुळात जन्माला आले, भिल्ल समाजात. सुदामजी ब्राह्मण उच्च कुळात जन्माला आले. शबरी स्त्री आहे, सुदामजी पुरुष आहेत. शबरीचं लग्न झालेलं नाही, सुदामजी विवाहित आहेत. शबरी त्यांनी संन्यासाच्या आश्रमात राहते आहे आणि सुदामजी गृहस्थाश्रमात राहत आहेत. फरक बघा ना. घर नातेवाईक सर्व शबरीनं सोडून दिलेलं आहे. सुदामजीला मात्र घर पण आहे, पत्नी पण आहे, मुलं पण आहेत. मातंग ऋषींच्या आश्रमानं त्या ठिकाणी मातंग ऋषींच्या आशीर्वादानं शबरी त्या ठिकाणी परमात्म्याची वाट पाहते आहे आणि बायकोच्या उपदेशानं सुदामजी भगवंताला भेटायला गेलेले आहेत. सारखेपणा. देवाची भेट त्या ठिकाणी पर्णकुटीत झाली शबरीला आणि सुदामजी महाराजांना देवाची भेट राजमहालात झाली. देव त्या ठिकाणी वनवासाच्या वेशात आहेत, तिथे राजाच्या रूपात आहेत. इकडे त्या ठिकाणी महाराज देव स्वतःहून भेटण्याकरिता आले शबरीला, तिथं सुदामजी भेटण्याकरिता गेले. इथं त्या ठिकाणी महाराज शबरीनं नैसर्गिक असणारे बोर तोडून आणले होते आणि तिथं सुदामजीने कृत्रिम असणारे पोहे नेले होते. त्याच्यात कृत्रिमता आहे. याच्यामध्ये त्या ठिकाणी महाराज शबरीला मुक्त करून टाकलं भगवंतानं. सुदामजींना मात्र सोन्याचं गाव दिलं. मुक्त त्या ठिकाणी स्थिती लगेच दिली नाही, सोन्याचं गाव देऊन टाकलं. मग या शबरीनं त्या ठिकाणी महाराज भगवंताची भेट झाल्याबरोबर हे लोक सोडून दिलं. पण सुदामजी महाराजांनी मात्र कृष्ण परमात्म्याची भेट झाल्यानंतर इहलोकामधल्या वैभव त्या ठिकाणी डोळ्यानं पाहिलं. फरक आहे. शबरी शबरीच आहे. शबरीच्या अंतकरणातला भाव मोठा निर्मल आहे, जो भगवंताला अतिशय प्रिय आहे. भगवान त्याच्या भक्तांना विसरत नसतो. हिरवी कीर्तनामधून भागवतामधून त्यांनी तो दृष्टांत सांगितला जातो. आता का बरं सोडू मी सांगायचा, पण पुन्हा तुमच्या समोर सांगतो ऐका. लक्ष्मणानं ती बोरं खाल्ले नाहीत, ते द्रोण मागे टाकून दिलं. म्हणतात त्याचा द्रोणागिरी पर्वत तयार झाला होता. असा त्या ठिकाणी महाराज लक्ष्मणाच्या मनातला भाव आहे. प्रभूनी मात्र बोरं खाल्ली आणि अशी खाल्ली की बिया सुद्धा बाहेर टाकले नाही, बियांसहित खाऊन घेतले. जेव्हा वनवास पूर्ण झाला तेव्हा एका राजानं त्यांनी प्रभूंना जेवणाचं आमंत्रण दिलं. म्हणे देवा वनवास भोगून आलात, आमच्या घरी त्यांनी जेवण करण्याकरिता या. भगवान जेवण्याकरिता गेले. पक्वान्नांचं त्यांनी ताट समोर ठेवलं. श्री बालाजीचा बेत होता. श्रीखंड, बासुंदी, लाडू, जिलेबी सगळं ताटात वाढलं होतं. दादा लक्ष्मण पण शेजारी बसलेले आहेत आणि जेवायला सुरुवात करायची आहे. गोडधोड समोर वाढलेले एक घास प्रभूंनी त्यांनी हातात घेतला आणि मुखामध्ये भगवान आता घालणार आहेत. मुखात घास घातल्याबरोबर त्यांनी भगवान स्तब्ध झाले. जेवायचंच जणू भगवंतानं थांबवलं आणि फक्त स्तब्ध झाले असं नाही तर गहिवरले.
लक्ष्मणानं पाहिलं, अरे काय झालं असेल, जेवता जेवता थांबले आणि गहिवरले. नेत्रांमधून अश्रू वाहू लागले. चक्रवर्ती सम्राट आहे भगवान, त्याच्या नेत्रातला अश्रू जर जमिनीवर पडला तर कदाचित दुष्काळ पडेल. पण लक्ष्मणानं घाईघाईनं हात त्या ठिकाणी खाली घातलेला आहे. भगवंताचा अश्रुबिंदू स्वतःच्या हातावर घेतला आणि राघवाला विचारायला सुरुवात केली, दादा जेवण करत आहात, तुम्ही का रडत आहात मला सांगा, रडण्याचं कारण मला सांगा. प्रभूंच्या मुखातून शब्द बाहेर पडले, लक्ष्मणा माझ्या शबरीची बोरं किती गोड होती नाही का रे. जो पक्वान्न खाताना शबरीच्या बोराची आठवण करतोय असा देव जगात कोणी पाहिला. हा राम आहे जो भक्तांवर प्रेम करणार आहे. म्हणून आपण भगवंतावर प्रेम करावं, भगवान आपल्याला कधी विसरणार नाही. या समाजातले सगळे लोक भामटे आहेत, त्यांच्यावर जेवढाही उपकार कराल तुम्ही, कोणी उपकार तुमचा ठेवायला तयार नाही महाराज. उपकार विसरणारे लोक आहेत, जे कृतज्ञ होणारे लोक आहेत. कोणी कृतज्ञता बाळगत नाही, तुम्हाला विसरून जातील. तुम्ही किती उपकार करा त्यांच्यावर, काही क्षणात तुम्हाला विसरतील. पण भगवान माझा असा नाही जो कोणालाच विसरत नाही. म्हणून त्याला तुम्ही त्याने महाराज काही द्या, तो श्रद्धेनं प्रेमानं दिलेलं दान स्वीकारतो आणि ते स्वीकारून जन्मभर त्याला त्याने महाराज आठवणीत, कायमस्वरूपी त्याला आठवणीत ठेवतो. म्हणून शबरीला भगवंतानं अशा पद्धतीने आठवणीत ठेवलं. शबरीचा उद्धार झाला आणि शबरीनं सांगितल्याप्रमाणे त्यांनी भगवान आता पुढे पंपा सरोवराच्या दिशेनं जाण्याकरिता निघाले. पुढचा प्रवास सुरू झाला. राम आणि लक्ष्मण दोघेही सीतामातेचा शोध घेत घेत त्या ठिकाणी महाराज प्रवास करत आहेत. ह्या प्रवासाची त्या ठिकाणी सुरुवात झाली आणि इथेच त्या ठिकाणी महाराज हे अरण्यकांड त्या ठिकाणी पूर्ण झालं. आपण आता किष्किंधा कांडामध्ये त्या ठिकाणी पदार्पण करतो आहोत. इति श्री रामचरित मानसे सकल कलिका कलुष विध्वंसने विमल वैराग्य संपादनो नाम तृतीय सोपान अरण्यकांड समाप्त.